जेव्हा माझे असं जन्मजन्मे तुझा दास पंढरीचा वारकरी वारीच कोणी द्यारी समद संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वारकरी वारीच कोणी द्यारी माझी वाणी तुझे हेची वावी माझ्या असं जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारीच कोणी दे संत सर्व सळगाळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वारकरी वारीच कोणी दे हरी विठाल जन्मोदयनी प्रस्तुत संगी किती शिकित दमले स्वतः तदन परमेश्वर परमात्मा म्हणून तो सत सदन तो श्री शेर ते निवडलेला भंग महाराज हुसेन दुडे तुकोबरायंत तुकारामांच्या गात्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला मागणी पर प्रकरणातील भंग आहे अभंग तुकारामांच्या गात्यातील 4 चरणाचा आणि मागणी पर आहे अभंग तुकारामांच्या गात्यातील आणि 4 चरणाचा आहे आणि मागणी पर आहे अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत हा अभंग तुकोबारायांचा 1 ह्या अभंगाला कडवे आहेत 4 आणि हा अभंग तुकोबारायांच्या गाथ्यात 125 अभंग मागणी पर आहेत 125 टोटल त्यातला मागणी पर अभंग आहे अभंगाला सुरुवात करणे पहिलं कारण अभंग मागणी पर घेण्याचं कारण ज्याला नियम आहे तो संप्रदाय ज्याला नियम आहे तो संप्रदाय संप्रदायामध्ये पाठांतराला किंमत नाही आचरणाला किंमत आहे तुमचा एकच अभंग आयुष्यात पाठ असला तरी चालेल आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे पहिले की सप्ताह 3 दिवसाचा करा सप्ताह 5 दिवसाचा करा सप्ताह 7 दिवसाचा करा पहिलं कीर्तन सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी आणि शेवटचं कीर्तन मागणी पर आणि याच्या नंतरचं कीर्तन भगवान परमात्म्याने तुम्ही म्हणाल हा नियम लिहिला काय नियम लिहिलेला नाही पण तो अलिखित नियम आहे लिहिलेला नाही पण तो अलिखित नियम आहे वारकरी संप्रदाय हे जुनाट जुगालीचं नाना असल्यामुळं नव्या मंडळीने इकडे डोकंच लावायचं नाही आहे ते आहेच तिथं संशोधनाचा विषय नाही व माळीत मनी 108च का घालायची असली तर घालायची पण का ते हे विचारायचं नाही का कारण जेव्हा काहीच नव्हतं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते परत मरेपर्यंत वाक्य ध्यानात ठेवा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर म्हणजे पंढरपूर मध्ये पांडुरंगाची मूर्ती रुक्मिणीच्या मागच का किंवा पुढेच का संप्रदायात येणाऱ्या माणसाने संशय हा विषय घ्यायचाच नाही हाय म्हटल्यावर आहेच ज्ञानोबाने म्हणलेला 4च वेद आहे तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत 4च वेद आहे तुला शोधायचं तर 5वा शोध इकडे डोकं लावायचं नाही कारण गंमत अशी आहे त्याचं उत्तर नीट आहे का त्याची गंमत अशी आहे ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंतच हे जग आहे आणि ज्ञानेश्वरी एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला पंडित बनवते तर ज्ञानेश्वरी लिहिणारा किती पंडित असेल
ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला पंडित बनवते. एक ओवी वाचायला एक ओवीवर PhD करायला एक जन्म लागतो. 9033 ओव्या आहेत. तुझ्या किती खानदानी जरी शाळेत गेल्या, कारण त्याला नामदेवरायने इतका सुंदर प्रमाण नामा मन ग्रंथ महाराजांनी दिलेल्यापेक्षा याच्यापेक्षा दुसरा पुरावा नाही. आता अभंगाला झाली सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ऐकणाऱ्यांना सूचना, कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही तर यायचं नाही. याचं कारण सांगतो महाराज. आयुष्यात चिंताच करायची नाही. का करायची नाही त्याचं उत्तर आहे का. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, आणि समुद्र रेखा नवला. आणि 12व्या अध्यायातला पुरावा त्याला काय माझी या भक्ता संसाराची चिंता, आणि काय समर्थाची कांता कोरण मागे. आणि त्याला नाथ बाबाचं म्हणणं आहे, नको खेद करो नको खेद करो मागणी प्रमाण का मी सांगितलंय तुम्हाला. नियम हा संप्रदाय आहे, तुम्ही पाळायचा नाही, पाळू नका. पण एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, संप्रदायाचा नियम पाळायला जाणं तर पाळू नका, पण पाळणाऱ्याला बदनाम करू नका. हाही एक नियमच आहे. जो नियम पाळतो त्याला नाव ठेवू नका, हाही एक नियम आहे. आणि संप्रदायाचा नियम. आणि शेवटचे कीर्तन मागणी पर का उत्तर त्याची फटाफट आहे का. मंदिर पूर्ण होईल पण कळत छाडला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कस लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, जीवन सफल होईल मी कोण आहे याचा शोध लागला तर, आणि यज्ञ पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर. कशावरून पुरावा 18व्या अध्यायातला. देवळाची आकामा कळशू, मंदिराची पूर्णता कळशाशिवाय नाही, नदीची तृप्तता सागराला मिळाल्याशिवाय नाही, सोन्याची शुद्धता 16वा कस लागल्याशिवाय नाही, वृक्षाची सफलता फळ प्राप्तीशिवाय नाही, आणि मी कोण आहे याचा शोध लागत नाही तोपर्यंत हे जीवन व्यर्थच आहे. मी कोण. जरा बसलेली माणसं, आम्ही नेहमी समोरची माणसं पाहून कीर्तन करणार. तुम्ही विद्वान भेटले तुम्हाला विद्वान माल, तुम्ही साधे भेटले एक बाईनी एक बाबाची गोष्ट, कोल्याच्या मागं लांडगा लागला, संपलं कीर्तन.
आता तुम्हाला गोष्ट सांगून जमणार नाही, तुम्ही विद्वान आहे ना, मग तुमच्या डोक्याला मुंगे येतील असाच माल. एका मिनिटात आपण फक्त मी कोण आहे याचा शोध लावू म्हणजे पुढे जायला. मी कोण आहे? चला पहिलं वाक्य. मी शरीर नाही का शरीर जयाचे ठेवणे का धरिशी अभिलाषा वणे किंवा आणि शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजा कुमारे झुंजा पंडू कुमारा. बस शरीर मी नाही. चला तुम्ही जर देह म्हणावा तर देह हे काळाचे धन कुबेराचे. तुम्हाला जर आत्मा म्हणावं तर पुरावा असा आहे, जर दुसऱ्या अध्यात पुरावा असा आहे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन भेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. जुनी कपडे काढून टाकल्यानंतर माणूस नवीन कपडे परिधान करतो आणि शरीर तेच राहतं. तसं त्याला पुरावाच एक असा आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम किंवा आत्म्याला जन्म आणि मृत्यू नाही. चला पुढं. मग तुम्ही शरीर नाही, देह नाही, आत्मा नाही. शुद्ध आहे ना? आता फटाफट बोलायचंय, पुढे उत्तर द्यायचंय. मी कोण आहे? चला मी वाजवतो म्हणून पक्वाद आहे, मी कीर्तन करतो म्हणून कीर्तनकार आहे, रामायण सांगतो म्हणून रामायणकार आहे, लाकडं तासतो म्हणून सुतार आहे, मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, पोरांना शिकितो म्हणून शिक्षक आहे, बँकेचे पैसे ताब्यात आहे म्हणून बँकेत आहे. पण मी शरीर नाही, मी देह नाही. मग मी आहे कोण? कोण कोण मी? जरा जागे वया. कोण मी? पाटील बावळट येतो, देशमुख आग लावते देशमुखीला. मग मी पाटील देशमुख जहागीरदार वतनदार. अरे मी कोण? तलाठी ग्रामसेवक बावळट येतो. इंजिनियर नाही, डॉक्टर ही तुझी पदवी आहे येड्या. आणि पदवी 3 प्रकार आहेत. व्यक्ती गेली की पदवी जाते. डॉक्टर मिळाला संपली पदवी, शिक्षक मिळाला शिवला कावळा गेली पदवी. पहिलं वाक्य व्यक्ती गेली की पदवी जाते. दुसरं वाक्य व्यक्ती जाते पदवी राहते. लोकमान्य टिळक, धर्मवीर संभाजी, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबा ज्ञानियांचे राजे ज्ञानोबाराय. आणि तिसरा प्रकार व्यक्ती राहते पदवी जाते. माजी सरपंच व्यक्ती आहे, पदवी गेली. आणि कधी व्यक्ती गेली पदवी. आता इथं 3 शरीर नाही, देह नाही. आता लय बारीक ऐकायचंय. शरीर नाही मग तुम्ही आहे कोण? 3 वाक्य. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान. शब्द सोडत नाही बरं का. आता सुंदर ते ध्यान, तो हा विठ्ठल बरवा, ते तो. आणि तिसरा शब्द सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, ते तो तुझे. इथं काहीच नाही माझे, जे आहे माझे तेच आहे तुझे, जे आहे तुझे तेच आहे तुझे. तूच मी आहे, मीच कोण तू आहे. मी कोण आहे? हम ब्रह्मास्मी, मीच वासुदेव आहे. मी कोण आहे? देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, ऐकणाऱ्यांसाठी 1 मिनिटात शोध लावायचा आपल्याला. मीच वासुदेव आहे. पुरावा त्याला. मी वासुदेव तत्वता माहिती. आता तुम्ही मी तर सगळे वासुदेव आहे. तर माणसं म्हणतात बंगला आपला आहे, आपला बंगला आहे. हलकट आहे तू. तुझा बंगला स्मशानात येड्या. तिकडे पत्रे ठोकलेत 8 निवांत जळ. स्मशान भूमीला सुद्धा भीती घातल्यात, हा पळून जाऊ नये म्हणून. म्हाताले बारीक आहे का करंट लागलाय तुम्हाला. बंगला माझा
नाही. एक यादी सांगतो म्हणजे डोक्यातला खुराक जाईल. गाडी बंगला पप्प्या गुड्डी बट्टी सुटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सिगडी हिटर पिटर इयर वापे चिंगळा कांदे गोण्या बकरा अंडे लाटणं पळपट फुकणी उशी तवा संड्राबा चुकी नोटा बीट सिदिवान चमचा उरगळ उशी गादी तक्क्या नाण्या नोण्या खांड खोंड बोंबलं सुटा अंडर फलं गुजिरवाने घरात काटवर ते कुणा लागले शिटवणी साहेब ते धक्का धोबी बचाल भरताला परत गोष्ट होती डोंगरवडी तुके तगाला नगला शिक्षणाचा ऐकू झेंडा मॅनेज खान राजनीती रावण दबक वाटे शिंगम बॉडीगा झगा चिकणीची मेली दुनियादारी लय भारी माझे मन तुझे झाले आता माझी सटकली बबिदे पारुला ही पुरगी झाजू तुपातली शिट्टी वाजली गाडी सुटली पत्र गेला वर शांताबाई शांताराम चिमणी ओढायली होर झिंगाट. तुम्हाला नाही सुधारलं काय झालं? अरे परत वाक्य नाही रे का हे जे आपलं नाही ते आपलं आहे म्हणणं भास आहे. शब्द बदलला बरं का? काय काय बोल जा काय भास. मग तुम्ही मी खऱ्यात आहे का भासात आहे? भासात. महिला मंडळ उत्तर द्या पटकन, हाय किंवा नाही. मुलगी तुमची आहे का? त्याची मीटिंग घ्यायची का? हा म्हणा नाही तर नाही, हा म्हणा नाही तर नाही म्हणा, उत्तर द्यायला आहेच तुम्ही. मुलगी तुमची नाही, तुमच्याकडे सांभाळायला आहे. 18 वर्ष तुम्ही सांभाळायची. ज्याची आहे तो भाड्याच्या गाडीत आला घेऊन गेला. तुम्ही 7-8 लाख घातले आणि तोंड वाचून बसले. ऐका उत्तर आता. लय बारीक आहे का आता? मुलगी तुमची नाही. ऐका नीट. मुलगी तुमची नाही ना, मग तुमच्या घराची मुलगी आली, तिने तुमचा मुलगा तिच्या ताब्यात घेतला, याच्यात गैर काय? पण मुलगा आहे तुमचा नाही. मग ऐका व्याख्या आता. मुलगा आपला नाही, मुलगी आपली नाही, म्हणजे माझं नाही ते माझं म्हणणं, याचं नाव अज्ञान. घ्या लिहून आता व्याधी. साखरेचं मूळ गोड आहे, कारल्याचं मूळ कडू आहे, मिरचीचं मूळ तिखट आहे, मिठाचं मूळ खारट आहे, संसाराचं मूळ दुःख आहे, आणि दुःखाचं मूळ अज्ञान आहे, आणि अज्ञानाच मूळ मी वासुदेव आहे याचा विसर आहे. हे मूळ कशामुळे? पटकन बोला. मूळ कशामुळे? अरे अज्ञानामुळे. म्हणजे आपल्याला सध्या काय नाही. फिट बसले का? काय नाही, ज्ञान नाही. मग घ्या लिहून पुढचं वाक्य. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. मग तुम्ही मी खानदानी सुखी नाही का? ज्ञानच नाही. आता उलट आहे का बरं का? ज्ञान नाही इथपर्यंत ठीक आहे, पण जे आहे त्याच्यात मी आहे. थोडं वाजवता येतंय, थोडं गाता येतंय, थोडं कीर्तन करता येतंय, पण त्याच्यात काय आहे? मी. मग घ्या लिहून एक सूत्र आता. सूत्र ऐका. मीचा उदय, मीचा उदय ज्ञानाचा नाश, ज्ञानाचा नाश अहंकाराची निर्मिती, अहंकाराची निर्मिती विकाराची संगती, विकाराची संगती कोटी रुपयाच्या आयुष्याची अधोगती. झालं पहिलं फिट. उलट तेच वाक्य. ज्ञानाचा उदय, ज्ञानाचा उदय मीचा नाश. ज्ञान जाईल, ज्ञान येईल तेव्हा कोण जाईल? बोला जा, कोण जाईल? मी. मग ऐका सूत्र परत. ज्ञानाचा उदय मीचा नाश, मीचा नाश अहंकाराचा सत्यानाश, अहंकाराचा सत्यानाश सुखाची निर्मिती, आणि सुखाची निर्मिती मोक्षाची प्राप्ती, हीच ह्या देहाची उत्तम सद्गती. झालं पीठ. पण आता पुढं थोडं डोकं खाजवायचंय. ज्ञान आलं का मी आला. आता ऐका वाक्य. ज्ञान देणारा कोण? देव. आणि मी देणारा कोण? देवच. मी बोलवल्या. मग आता ऐका एक सूत्र. देव काय करणार आहे? देव, देव काय करणार? ज्ञान दाबून ठेवणार आणि मी बाहेर काढणार, आणि मी इतका बाहेर काढणार याला स्मशानात घेऊन जाणार. हे काम कोणाचं आहे? देवाचं. मग आता आपण काय करायचं? मीला दाबायचं आणि ज्ञानाला वर काढायचं. मीला दाबायचं, ज्ञानाला वर काढायचं. यदि त्याला 13व्या अध्यायातली नवलांकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी, आणि नाना संकटे नाचू. आता यादी लिहून घ्यायची तुम्हाला. पहिलीच गेली डोक्यातून तर दुसरी कवराज. घ्या लिहून यादी आता. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. नीट ऐका बरं का यादी. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. वांजश्री कधी वरमाई होणार नाही.
मारुतीरायाची पोरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही. काशवीच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही. काशवीचं पिलू आंधळं जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही. वटवागळाच्या पिलाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही. मोराच्या पिसऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहणार नाही. शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देणार नाही. गाईच्या काशीतलं गुशीड कधी दूध पिणार नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही. बांधावरचं एरंड कधी मिडीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारी माणसं कधी परमार्थाची होऊ शकत नाही. जेवढं ध्यानात राहील तेवढं ठेवा आणि चला पुढं. आणि त्याला पुरावे लिहून घ्या. ज्ञानेश्वरीतले 9व्या अध्यायातली ओवी अशी आहे, माझी भक्ती विन जळो जयाचे जयाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच ओवी जोडून घ्या. त्याच्या पुढची लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला ओवी जोडून घ्या 13व्या अध्यायातली, का वृत्त जायचा शृंगारीला का गाढव तीर्थीन हानीला. त्याला ओवी जोडून घ्या 12व्या अध्यायातली, का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. आणि त्याला ओवी लिहून घ्या 18व्या अध्यायातली, वांजेची आले का कैची जन्मपत्रिका. वांजेच्या पोराची पत्रिका निघूच शकत नाही. तसं 100 लोक जरी एकत्र केले सध्या तर 70 लोक येडेत. 30 शहाणेत 100. तुम्ही म्हणाल हा गाढव आणला कोणी. मला गाढव नाही, मला कुत्रा म्हणा, मी पटवून द्या ना. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे नवरदेव बाहेरा. ठोय 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 ठोय. त्या नवरदेवाला वाटलं शांताबाई आली, ते नाचायला लागलं. मग बाकीचे म्हणले फटाके. मग ते पाण्यात गेले का काम आले. 40,000 पाण्यात गेले का काम आले. पाण्यात गेले. मग तो याडा आहे का शहाणा आहे. याडा. वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला, अर्ध पान 1.5 लाख लावू, मोबाईलला कानाला लावून याडा उभा. याडा 5-50 मुंडकाली दरोडेखोर खाली. शुभेच्छुक याडपट. लोकांनी वासलीन फेकून दिली. पप्प्यानं शी केली. पप्प्याच्या आईनं त्याच कागदानं पप्प्या साफ केला. मग पप्प्याची शी केवढ्याची. 1.5 लाखाची. मग ते 1.5 लाख जर गरीबाला दिले असते, एखाद्या मुलीच्या शिक्षणाला दिले असते, एका गरीबाच्या मुलाची 12वीची फी भरली असती तर निदान कामी तरी आले असते. असे 70 लोक येडेत. कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या. कोटी कोटी कोटी. आणि जेवायला एवढे गुलाबजांबू, बंगारा औलाद. फटाके 40,000चे, डीजे 60,000चा, फेटे 71,000चे, लाइटिंग मोहरणाची आणि एवढे गुलाबजांबू. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुरीत गुतला म्हाताऱ्याच्या गुलाबजांबू. त्याच्या पाठीत बुक्का हाणला नाही तर मेलं होतं म्हातारे पंक्तीत. मग आता आग लावितो का त्या ₹1,00,000 लाइटिंगला. काय त्याला आग लाविता. काय त्याचा उपयोग काय हो. याचं कारण काय माहिती का, ती माणसं शहाणी नाहीत. इडी. दोघा भावांची 40 वर्षे कचेरीत केस चालली शेतीच्या बांधावरून. दोघे मेले. बांध जाग्यावर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला. मग हुशार कोण. हे येडेत का शहाणेत. अशी 70 लोक येडेत. 70. त्याला कळतच नाही मी कशाला जन्माला आलो. का. त्याचं एकच उत्तर आहे, ते ज्ञान नाही. कोणतं. ते ज्ञान पैगा भरवे जरी म्हणी हाती आणावे, संताया भजावे त्यांना कळानच. लटिका व्यवहार सर्व संसार. लटिका व्यवहार सर्व संसार. लटिका व्यवहार सर्व लटिका व्यवहार सर्व संसार.
फायनल करायचे म्हणजे पुढे सरकायला. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. मग तुम्हाला आणि मला काय नाही ज्ञान, आणि जे आहे थोडं त्याच्यात मी, त्याच्यातही काय आहे मी. एखाद्याला नुसतं म्हणणं ना टाळ नीट वाजव, महाराज आपा टाळ तुम्ही, बस पुन्हा देवळा का दिसलो ना नाही बापास सुद्धा नाही, तो नाही बोलत मी. आणि मी काय करतो माहिती का, नाशच. अरे चौथा मजला काढला तरी वर गज काढितो, म्हणजे मरायचंय का तुला, तू बांधितो कवर, जगला पाहिजे ना वास्तू शांती बोल, का नुसतं बांधितच राहतो. वर गज काढितो, त्याला विचारलं का पुढं माग कशाला कमी, तो नुसते पैसे कमवून ठेवले ना. आता 1 महिना झाला झोपानं, 50 दिवस झाले झोपानं गडी, अजून उद्याचे दिवस नाही झोपायचा तो. 1500 मरतो का काय तू. त्याला झोपायच्या गोळ्या दिल्या त्या सुद्धा सकाळी तशा झाल्या हो. कमी तो येडेवाणी. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उर फट्या बावलीचं. काय करतो ते नवरी बाल आणि आलं ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. अरे बाबा काय नाही, ज्ञानच नाही, ज्ञानच नाही. एक शब्द सांगतो म्हणजे फिट बसल. हे मदती स्तव झाले परी मी नाही केले, पण ह्या गड्यांना त्याचा काय अहंकार. बंगला आपला आहे अहंकार. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा मरेपर्यंत. एका कीर्तनात 5-6 वाक्य सांगत असतो मी रोज. पहिलं वाक्य आज फायनल करून टाका 12वीच्या कीर्तनात. पाया पडतो मी तुमच्या मुलासारखा आहे. अहंकार कशाचाही करा जिरतो एवढं ध्यानात ठेवा. फायनलच करून टाका वाक्य आता. आणि घरी जाताना म्हणतच जायचं जिरती. 80,000 रुपये पगार आहे तुला येडे. 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार तर तू सासरवाडीला आहे. तू असं ऑफिसात काय गाडा मोडितो. तरी गरीबाचे 20 रुपये घे, 30 रुपये घे. नालायक आहे का काय तू. आणि रिटायर झाल्यावर येडा होतो शोको असं येतो आरतीला. अरे बाबा झाड जाणीचे फुले मान जाणीचे बोलेन भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. तेची ओवीचे झाड जाणीचे फुले. बस वळवळ नाही करायची. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ठरलं काय जिरती. तब्येतीचा ग करा नाही तर अहंकाराचा करा नाही तर पैशाचा करा नाही तर सत्तेचा करा. एका मिनिटात एक उदाहरण सांगतो. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या, जिरली. आणि पायती म्हणून सांगतो तुम्ही जाणकार ऐकणार आहे. अक्षरशः त्या माणसाचा त्या राज्याशी काही संबंध नाही. राज्य मुळात कोणचं होतं, पांडवांचं. वनवासाला कोण गेले, पांडव. तरी ते म्हणले 5 गावं घेऊन मिटून टाक. हा गडी नंगाट होता. हा म्हणला सुईच्या टोक्यावर एवढी देणार नाही. देव म्हणले होऊन दे मग आता तुला काय, तू दिवसच भरले. तो नव्हता बोलत, त्याचा अहंकार बोलत होता. ऐका, देवाचं जो ऐकत नाही तो धृतराष्ट्र. देवाचं जो ऐकत नाही तो धृतराष्ट्र. आणि कीर्तनकाराचं जो ऐकत नाही तो धृतराष्ट्राचा साडू. हे आंधळ इतकं खोडीचं होतं महाराज. महाराज नाही ऐकलं त्यानं, पण दिवस मरेपर्यंत ध्यानात ठेवा. इंद्रिकरचं कीर्तन आहे हे. कालही खरं होतं, आजही खरं, उद्याही खरंय. दिवस बदलता त्याचं भान ठेवा. हे दिवस सतत राहत नाही. जरा पैशाचा वापर योग्य करा, तब्येतीचा वापर योग्य करा. नाही ऐकलं, मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खाल्या. आणि कोणच्या खाल्या, ज्यांच्याची आयुष्यभर दुश्मनी केली त्यांच्याकडे हा गडी जेवाय होता. त्यांच्यात एक गडी नंगट होता भीम. ते डोक्यात कमी होतं गडी. तो तब्येतीत मोकार, डोक्यात कमी. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंग कमी असतात. जी माणसं मोठ्यानं असतात
ती निर्मळ असतात, पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज कामच दाखवा. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी कमी बोलतात धोकाच. एकच वाक्य बोलणार पण भांडणच लय हलकट. हा गडी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार. महाराज ह्या गड्यानं काय केलं महाराज, आंधळ धतराष्ट्र जेवायला बसला, हा गडी खांद्यावर गदा घेऊन जायचा आणि त्याला डायरेक्ट तोंडावर म्हणला, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही, तोंडावर. आणि तो काय खात नव्हता कोणला, ते बंदच झाली ते याची अक्कल धोतराष्ट्र. महाराज यानं त्याला दम दिला, ऐक विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चालले, लाक्षागृहात तुम्ही आम्हाला चाललं, अरे आमची बायको तुम्ही उडीत आणली, तुम्ही 100 जण हसत होते आणि आमची एकटीची बायको रडत होती की माझ्या अंगाला हात लावू नका. रडत होती ती कोण होती, द्रौपदी. आणि हसत होते हे 100 नमुने आणि 5 जणांनी खाली माना घातल्या होत्या. भीम त्याला म्हटलं, ऐक मी तेव्हा जर उठलो असतो ना, तुझी एकट्याची खानदान मी अख्खी आणली असती एकट्यानं न पाचता. मग पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते महाराज, ते आता आलं एवढ्यात लाव त्याला गोळा आणि घे बरगाड्या मोडून. भीमानं त्याला सांगितलं, मी तुझी 100 पोरं जागेवर आणली असती, पण मरेपर्यंत ध्यानात ठेवा तुम्ही जाणकार आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. मी तिथं मान खाली का घातली तर तिथं धर्म होता. काय भाषा आहे महाराज, आम्ही कशाला मानणारी माणसं आहेत. अरे आमच्या गळ्यावर सूर्य आली तरी चालेल, पण आमच्या धर्माच्या विरोधात आचरण घडणार नाही. आणि दम दिला त्यानं तुला, तू 100 पोरं म्या मारल्यात एकट्यानं. तुला माहिती म्हणून सांगतो, ऐक एका एका पोराचा इतिहास. म्हातारच जेवण हो जेवणच देईन हा गाडी. म्हातारं जेवाय बसलं का भीमा आला, आंधळ्या ऐक थोरल्या पोराचा इतिहास. उठलं म्हातारं, अहो जेवणच देईन हा गाडी. वाळून गेलं ते म्हातारं. महाराज काय भोग राहतात महाराज. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगड आहे. आणि तो ओरिजिनल दादा होता महाराज. ते काय आपले दादा आहेत का, आपला 5 वाजता दादा, 7 वाजता तात्या, 9 वाजता पडला उताना झाला आप्पा, आणि सकाळी लागला 5 उष्णे मागा झाला बिबट्या. महाराज तो ओरिजिनल दादा होता. पण काय बोलायचंय महाराज, रडला धृतराष्ट्र. दिवस फिरतात, घमेंड लय दिवस चालत, पैशाची बियशाची मस्ती जिरती जिरती जिरती. काय म्हणला माहिती का तो, रडला माझं राज्य गेलं. मी रडलो नाही, 100 पोरं मेलीत, मी रडलो नाही. पण आज मला जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करावं. ते भीम बोला नका जाईना, ते म्हणले नेमकं जेवताना बोला, ते अक्कलच बंद झाली आपली. युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं, भीमा जेवताना कुठं बोलत असतात का. तो हा गडी डोक्यात कमी होता. यांना असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. पण म्हातारं सोडायचं नाही, याच्या डोक्यात खटकी होती. आणि तसं पाहिलं तर या मंडळीने त्यांना त्रास आहे तेवढा गेलं. दिवस नाही उगून दिलं या गाड्यानं, गाठवलं आंधळं. खरे आमच्या घरात मारामाऱ्या करतो का, लावतो का, पटणार नाही तुम्हाला. वारकऱ्यांना पटेल भजन्यांना. भारताचा सम्राट भयान रात्री राजवाडा सोडून गेला महाराज. काय दिवस आले, भयान रात्री धृतराष्ट्राने राजवाडा सोडला महाराज. डोळ्यानं दिसत नाही, पोटात अन्न नाही, हातात टेकवणारी काठी धृतराष्ट्र घेऊन गेला, तोल गेला महाराज. धृतराष्ट्राच्या हातातली काठी खाली पडली आणि धृतराष्ट्र सावरायला गेला महाराज. तर धृतराष्ट्राने झाडाला हात लावला, तर कर्मगती इतकी वाईट होती त्याची. भारताचा सम्राट झाडाला हात लावल्यावर चटका बसला. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला, जळून. आणि ज्यांच्या घरात खायला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देवाला. हा जगाचा इतिहास आहे. आणा डोळ्यापुढं दोन्ही चित्र. भारताचा सम्राट जळून मेला
आणि माऊलीनं समाधी घेतली तर साक्षात भगवंत रडले. हो भगवंत रडले, रडले देव. आणि देव म्हणले रुक्मिणी मी आज का रडलो माहित आहे? अगं किती जन्माला येतील माझ्या ज्ञानासारखा कोणी येणार नाही. देव म्हणती रुक्मिणी हा योगी देखिला नयनी ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. देव रडले, त्यात काय नवल? आईसाहेब रडल्या. मग देवाने विचारलं आईसाहेबांना समाधी घेतली म्हणून मी रडतच नाही, देव रडले म्हणून मी रडत नाही. मग एवढा मोठा हिरा ज्या आईनं कुशीत ठेवला ती आई किती मोठी असेल याचं मला रडायला येते. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव. काय बोलायची भाषा आहे महाराज. म्हणून मरेपर्यंत आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य जिरती. लय येण्यावानी करू नका. संपलं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य तुमच्या प्रारब्धात जी गोष्ट असेल ती तुम्ही आनंदाने भोगा. ही भगवंत सेवा आहे. या महाराजांच्या प्रारब्धात वाजव नाही, या महाराजांच्या प्रारब्धात वाजव नाही, यांच्या प्रारब्धात गायन आहे आणि माझ्या प्रारब्धात कीर्तन आहे. ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने केलंच पाहिजे. तुम्ही सगळं बदलाल, प्रारब्ध बदलू शकत नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला, प्रारब्ध आहे. तुम्ही कोण टिकूजी लागून गेले? तुझ्याकडे काय आहे याडपटा? ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला आणि तू टपरीने येतो कुठं? तू असं येडेवानी काय करतो? त्याची लंका सोन्याची होती, तू एका दोनच अंगठ्या आहे तरी पण तू वाट फिरतो. भातवाड मटकीवाड भातो. येड आहे का काय? ऐका नीट. जगाचा बाप जन्म जेलमध्ये झाला. एखादा जन्म जेलमध्ये तर एखादा जन्म राजवाड्यात, एखादा जन्म दिवसा बाराला तर एखादा जन्म रात्री बाराला, एखादा जन्म भर उन्हाळ्यात तर एखादा जन्म भर पावसाळ्यात, एखादा जन्म अष्टमीला तर एखादा जन्म नवमीला. आणि जो उद्या एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, राम कधी आयुष्यात हसला नाही आणि कृष्ण कधी आयुष्यात रडला नाही. त्या रामाच्या आयुष्यात हसायजोगं कधी झालंच नाही, कायम दुखणं. आयुष्यात महाराज जन्माला यायच्या अगोदर बाण मारला त्या पोराला, श्रावण बाळाला, शाप बसला राजाला. झालं इकून तिकून पुत्रकामेश यज्ञ करून मिळवली बायको. ती रावण उठलं, त्याच्या घेतल्या बरगाड्या मोडून मिळवली सीता. मोडल्या बरगाड्या त्याचे 3. बरं ते फुगीर होतं, त्याला बोलवेलच नव्हतं. ते जनकाला रावण म्हणलं का रे एवढ्या मोठ्या स्वयंवराला तू मला का नाही बोलवलं? अरे इंद्र जनक हुशार, एकच वाक्यात काम केलं रावणाचं. जनकाने सांगितलं एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्यासारख्या विद्वानाला बोलवणं अपमान. हे फुगलं, घेतल्या बारगाड्या मोडून 2-4. इकून तिकून रामानं बायको मिळाली, आईची बुद्धी बदलली, चला वनवासाला गेले. इकून तिकून दशरथ मिळाला, भाऊ गादीवर बसला, हागडी वनवासातून आला. आलं इकून तिकून गादीवर बसायचं, गावातलं म्हातारडं उठलं. गावाला गेलेली बायको घरात घ्यायला मी का राम आहे का? दिली सीता सोडून. सीता गरोदरवती सोडून दिली, झाली 2 पोरं. काय बोलायचंय महाराज. रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिली नाहीत अजून, ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळी तीच. फक्त तांबड्या गायला काळं वासरू झालं, नाही तर खान मिळलं नाही. ते म्हातारड्या बॉम्बाला काय प्रारब्ध राहत महाराज, काय प्रारब्ध आहे खरंच. तुम्ही विचार करा. गादीवर बसायचं, पोरानं धनुष्य लावलं, बापावर लावलं का नाही? स्वतःच्या पोरानं बापाला धनुष्य लावलं आणि पोरग म्हणलं माझी आई पतिव्रता असताना ज्यांना अरण्य सोडून दिली त्याचा बदला घ्यायला आलो मी. 2 बाजूनं 2 पोरं. ती सीता पळत आली, म्हणली भाऊ धनुष्य घालू घेतो बाप्या. कुठं झट्टे करीत बसा. आयुष्यभर त्या बिचारे शिवी दुखणं. हा गाड्याचा जन्म जेलमध्ये झाला पण हा रडला नाही, हा नांगाटच होता. आले तर शिगिराई कहाणीतच आला, पुन्हा त्यांना ताणच नाही. ते राम थोडा विचार करायचा, पाहू बुवा. या गाड्या काही विचार नव्हता. उठली पुतना कार्यक्रम, उठला बाबळभट कार्यक्रम, जो भेटन त्याचा. त्यामुळे हे रडलं नाही, हसत राहिलं गडी शेवटपर्यंत. पण ऐका महाराज, त्याचंही प्रारब्ध असं होतं, सोन्याचा मणी चोरल्याचा आलाच. आता ऐका प्रारब्ध कसं राहतंय.
गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला. शुद्धी आहे ना तुम्ही? गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा सक्का मित्र भेटाय गेला, पोये बांधाय फडके नाही. आता काय बोलायचंय? हे काय एकाला मित्राला सक्का मित्र भेटायला जायचं, फडके नाही, पोये बांधायला फडके नाही, इकून तिकून घेऊन गेला. द्वारपाल उघडा म्हणून आज जाऊ देणं. अरे द्वारपाल कन्हैया से कहना, अरे द्वारपाल कन्हैया से कहना, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपाल कन्हैया से कहना, अरे द्वारपाल कन्हैया से कहना, इधर पे सुदामा गरीब आ रहा है, इधर पे सुदामा गरीब आ रहा है. अजून पर्यंत शबरी के बे सुदाम जी की जावर, शबरी के बे सुदाम जी की जावर, मीठे मीठे बोल राजाई उद्धव जी, चल बिटुरा कर धावे, उद्धव जी चल बिटुरा कर धावे. शबरी के सुदाम शबरी के बे सुदाम जी की जावर, रुद्र रुद्र राजा चल बिटुरा एक वारकऱ्यांच्या वाक्य पाठिंबा योगिया मुनिजन ध्यानी. आता इथं ऐका बरं का, सुदाम्याचे पोहे, शबरीचे बोरे, विदुर काकाच्या कन्या खायला, आणि दुर्योधन टेबल लावून बसलं देवाला जीव घालाय. 56 पदार्थ केले. देव म्हणले ज्याला घालायचं त्याला घाल, तो ऐकतच नाही आमचं तुझं. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला, आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणते मी एक खात नाही, तू खाऊच नको. काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा, नको त्या हलकटांना काय जीव घालायचं. जे उताटून गेले त्यांना काय जीव घालणार, ज्याला अन्नाची गरज आहे त्याला घाला. मला शब्द सांगायचा होता, एकाचं प्रारब्ध असं आहे तर एकाचं प्रारब्ध असं आहे. एका बापाला 3 पोरं, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. कारण हा गडी उठलाच नाही, उठला तर तलाठी सापडला नाही. प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेले, नाही जमलं. हो, जमिनी एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे. जमिनी एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे 3 आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, आणि उसाला गेलं गोड झालं. एका खाणीतले दगड आहे, एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा, एकावर लिहिलंय चप्पल येथे काढा, आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करू नका. तिन्ही दगडाचे, मूर्ती दगडाची, नारळ ह्याच्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसऱ्याची भांडे घासाय गेली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले, शाळेत नोटीस आली 100 रुपये भरान सहलीला चला. त्या मुलीने सांगितलं माझी आई सहलीला मला पाठवेल, पण माझ्या आईला कोणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल, तेव्हा 100 मिळतील, मला सहलीला जायचं नाही. तिला असा नवरा मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या.
हित प्रारब्धा आदीन हित प्रारब्धा आदीन अन्नमान धन अन्नमान धन हे तो प्रारब्ध आदीन हे तो प्रारब्ध आदीन भोगतोन घेणे संचिता वाचोनी भोगतोन घेणे कीर्तनातलं पहिलं वाक्य जिरती फायनल झालं. दुसरं वाक्य ज्याचा त्याचा काय प्रारब्ध आहे, बरळायचं नाही. आणि तिसरं वाक्य सांगतो आणि लगेच अभंगात बसतो. पाया पडून सांगतो, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे, आमुष आहे. आज माझ्या तोंडातली वाक्य भोगावं लागतात. आजच्या कीर्तनात महिला पुरुषांना पाया पडून तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग आला तरी पाया पडून सांगतो, आज फक्त रोग 2 मिनिटं राग आकळा, आयुष्यामध्ये तुमचा लय मोठा फायदा होईल. लय मोठा फायदा. कोणाला आकळा, कोणाला आकळा, आकळा येऊ द्या. राग राग येऊ द्या, राग येणारच आहे, पण त्याची फळं फार वाईट आहे. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या नवरा बायकोचं भांडण, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील, थोडं भुकू द्या. ती पिसळली का बायको गप्प बसणार नाही का, यानं लगेच उचलून आपटली, मेली ना, फरशी होती. 28 वर्ष जाऊन बसला. आज जेलमधले 60% आरोपी फक्त क्रोध ना कळल्यामुळे आहे. आणि असं उत्तर द्या मला आता, आरोपीला जेलमध्ये गेल्यावर पश्चाताप होत नाही? होतो. गजावर डोकं आपटून रडत होतो, पण वेळ निघून गेली. तुम्ही जर आज एवढं वाक्य ऐकलं ना माझं, तर जाऊ द्या, माझ्याही जन्माची सफलता होईल आणि तुमच्याही जीवनाची सफलता होईल. खरं सांगू, तुम्ही जर राग आकळवला ना, तुम्ही देवच झाले हो. वव्या सांगतो तुम्हाला, 3ऱ्या अध्यायातल्या वव्या. वव्या किती भयानक आहे पहा. वव्या पहा कशा आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन. कशावरून? विषय दुदंत धन नारायण, विषय Jai
गेला तुका म्हणे देव झाला. म्हटलं विषय आजच्या कीर्तनाला आपले 3 वाक्य फायनल झाले. कुठे एक जिरती लय दिवस चालत नाही. ते सत्ता संपत्ती हे लय दिवस चालत नाही. कारण उत्तर आहे त्याला 17व्या अध्यायात, वार्य वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारं वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि 90% लोक, मी मग सांगितलं 100 मध्ये 70 लोक येडेत आणि राहिलेले लोक शास्त्र पाळीतच नाही. हो, टपुऱ्या माण्याची माळ गळ्यात आणि पुरीचं लग्न एकादशीला. इतकी हलकट क्वालिटी. तो म्हणला का रे बा म्हणे बामणान तिली बामण आमुशाल देईन, तुला लाज नको का? तू भजनात अभंग म्हणतो ना, एकादशीशी अन्नपान ते श्वान विष्टे. आणि पाया पडून सांगतो मी, तुमच्या मुलासारखं कोणतंही कार्य करायचं असेल तर द्वादशी सारखी पवित्र तीत नाही. विहीर खोदायची द्वादशी, वास्तुशांती द्वादशीला, तीच सुद्धा पाहू नका, लग्न करू नका कोणत्याही महिन्यात. कारण प्रत्येक द्वादशीला प्रदोष असतो. आपली येडे एकादशीला लग्न करते. अरे करू नको होऊन जाईन. पैशाची गमेंट आहे. गमेंट कशी ते होऊन जाईन. जावायची येड निघलं मग एकादश. तुला जर समजतच नाही माणसं काय म्हणत्या. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लग्न करू नको. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, नाही त्यांना खिचडी करू. पण लगीन केलंच त्यानं उतटलं ते सुनच गरोदर निघली. मग महाराज ओवी आहे त्याला 16व्या अध्यायात ओवी. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसला. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, जर एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली माझी अक्कल. आपल्या ज्ञानेश्वरीत हे नाही ना, पण ज्ञानेश्वरीत ओवी आहे 17व्या अध्यायात. ऐका ओवी कोणती? वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. ही कशी मरती याची ओवी 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी अशी आहे, पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला मेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं, लग्नाचे पैसे भरून दिला अख्खी. रोग घे शंभड्या, रोग रोग द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येणे का? पण ये काय बा, कुणी माना अथवा नका मानू, पण शास्त्र शास्त्र आहे. आता लोक पाळीत का नाही? गमेंट पंचीरती. 1 प्रारब्धाप्रमाणे राहा आणि 3 राग आकळा. 3 शब्द जरी आजच्या कीर्तनातले झाले आणि एवढे जर पाळले महाराज तर देवालाही जायची गरज नाही. काय देव चोळीत बसता. गुरुवार संपले का? संपले आज? बरं झालं. काय बावळ्याचा बाजार चाललाय महाराज. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, तुम्ही इकडे उद्यपन घालत्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन, 2-4 कुत्रे त्याच्या माग पिशीच नेली कुत्र्याला, लिंबूच घेऊन आला लिंबू. आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. महाराज इतकी सुंदर ओवी आहे 4थ्या अध्यायात. अरे जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुशी काही. हे कुठं चालतं का महाराज? कोणी उठायचं महापोऱ्या पाखवात करा, कोणी उठायचं महापोऱ्या कीर्तन शिकवा, असं चालत नाही महाराज. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपाया तकलीफ करतं, कापायला आडवं येतं, पण पोसात लई.
पवित्र ते कुळ पावन देशात 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 हरिचे दास जन्म घेती जन्म घेती हरिचा काढिले निर्वाळीये भूमी पेरिले ते सांडी विखुरी गेले ते काही फिट बसलं काम पुन्हा वळवळ नाही करत महापोर हलकट का म्हणाल कमी तोच कशाला ईडी पोरं निघल्यावर तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तू लाख इबादत कर ले तू लाख करे रखवाले तू लाख इबादत कर ले तू लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा आता घरी म्हणतच जायचं पिंजरा किती लबाड्या कर येड्या पिंजरा अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ओवी ऐका 7-8व्या त्यातली भिंतीवरचं चित्र शोभून दिसतं पण भिंत आहे तवर पडून गेली या भिंती चित्राची होई माती हे कसं आहे जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा
18व्या अध्यायामध्ये 100 नंबरची ओवी अशी आहे, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्याला 101 नंबरची ओवी अशी 18व्या अध्यायात, ललाटीचे लिहिले ते काही केलं न मोडेगा. पण हे सगळं घडेल पण कधी? ज्ञानोबा यांच्या 15व्या अध्यायात 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही, ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये 497 नंबरची ओवी अशी आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे, चंचल आहे चित्त चंचल आहे चित्त, ताब्यात नाही मन, निर्माण झालाय अहंकार आणि भ्रष्ट झाली ती बुद्धी. म्हणून 9वा अध्याय सांगतो, जड झडोनी महिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जे पावशी अव्यंग निज धाम माझे. आणि म्हणून एक फायनल वाक्य सांगतो, बाहेरचं ज्ञान नसलं तरी चालेल पण आतलं ज्ञान व्हावा. बाहेरचं ज्ञान शाळेपुरतं ठीक आहे, 13व्या अध्यायात अशी ओवी आहे, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. ज्ञानराय म्हणले आतून जर ज्ञान आलं तर बाहेरचं आल्याशिवाय. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं? जुगार खेळायचं कुठं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का? 3 दिवसाचा राणी पालथी घालावा या का उताना करावा? काय दारू प्यायचं ट्रेनिंग आहे का कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. ते काय वाचायची गरज नाही. आणि आता आपल्याला घुसायचंय, साधू देवाकडे मागत नाही. इथं पण आलतो, पण हे 3 वाक्य आयुष्याची शिदोरी. राग कळला, दुकानदारी करायची का तुला? गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू काय. लोकांना वेळ नाही, लोकांना लई शेट बिकारी केली अशी. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला म्हणजे तुला अक्कल आहे का काय? कपडे काढून आणला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धेंडत आणि तुझी 47ची अगरबत्ती कुठं लावतो टॉनिक आहे ना? लाई का आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायची काय उपयोग? आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का? आला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाची येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47, त्यांना तेही नव्हते. ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही, जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास, काय उपयोग आहे? आता 6 शब्द मला सांगायचे म्हणजे माझं एक वाक्य फायनल होईल. साधू देवाकडे मागत नाही, पण साधूला देव मागा म्हटल्याशिवाय राहत नाही. आता पहिले 3 प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ. तुम्हाला 5 गुरुवार झाले यावर्षी आणि देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण झाली. आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या. आणि देवी तुम्हाला म्हणायला लागली, बोल भक्तीनबाई बोल. देवी बोलती बरं का तुमच्याशी. आता मी नाही बोलत. आता देवी काय म्हणते ऐका, बोल भक्तीनबाई बोल. तू 5 गुरुवार अतिशय चांगले केले, एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही, सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही, आणि तब्येत बाकी तुझी वाढली. तू 52 रुपयाचा साबुदाणा 62 नेऊन घातला. आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली. आणि देवीनं तुम्हाला 3 प्रश्न विचारलेत, ऐका बरं का बारीक. तुम्हाला स्वर्गाला जायचंय, नरकाला जायचंय का वैकुंठाला जायचंय? पटकन बोला. तुम्ही म्हणाल तिथं मी ती मॉल नेऊन घालणार, तुम्ही हा म्हणा. आता देवी प्रसन्न आहे तुमच्यावर, बोला. तुम्ही म्हणणारे वैकुंठाला, शब्द नीट आहे का बरं का? आता यांचं म्हणणं काय? वारकरी मंडळी पुरावे लिहून घ्या. वैकुंठी जावया तपाचे सायार. 17व्या अध्यायामध्ये 3 तप आहेत, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्यानं होणार नाही म्हणजे आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. चला, तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल तर स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. त्याला नुसतं पुण्य चालत नाही. 9व्या अध्यायात ओवी आहे, पापात्मक पापा नरका जायचे परी पाविजे शुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य आपल्याकडे नाही, आणि संपल्यावर खाली यावं लागतं. मग तर या पुण्याची पावटी सरे म्हणजे तुम्हाला स्वर्गाला जायचं नाही, आणि नरकाला जायला पाप करावं लागतं. तुम्ही करीत नाही. आपण पाहुण्याला चहा देतोच, बरोबर आहे, आदरतिथ्य करतो म्हणजे आपण पुण्य करतोय. म्हणजे तुम्ही स्वर्गाला जात नाही, नरकाला जात नाही, आणि वैकुंठाला जात नाही. मग उत्तर द्या मला, तुम्हाला जायचं कुठं? आता एकच वाक्य सांगा,
कुठंच जाऊ नका, घरात नीट राहा. संपलं तुमचं. आणि आता तुम्हाला देव प्रसन्न, तुम्हाला देव म्हणला बोल भक्ता बोल. 9,000चा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना मसोबा वासावच मिळाला, त्याला काहीच मिळायचं नाही. मग आपलं असंच आहे, 10 दिवसात 20 वेळा आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं, त्याला वरून दम द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. आलाय का? तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. भावपूर्ण श्रद्धांजली. गेले मंडळातून हे. आणि जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते बेवडे ध्यानात ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. आणि असले तरी असे असणार. तुम्हाला देव प्रसन्न झाला, लय मार्मिक उत्तर आहे. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर तुम्हाला द्यायचं ठरलं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. आणि तुम्हाला जर सुख आलं तर तुम्ही भजन करू शकत नाही, म्हणून मोक्ष सुख हानू लाता. मग तुम्हाला जर मोक्ष नको, मुक्ती जर दिली तर प्रश्न असा आहे पुन्हा जन्माला यायचंच नाही. मग ह्याच देही ह्याच डोळा, हे भजन व्यर्थ ठरेल, आनंद लुटता येणार नाही. आणि तुम्हाला सिद्धी दिली, देऊन टाकली सिद्धी. हात लावीन तिथं सोनं. चपातीला हात लावला सोनं, पप्प्याच्या आईलाच हात लावला सोनं. सिद्धी लावी पिशे तया कोण पुसे. मग ऐका 6च्या 6 वाक्य. वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही, स्वर्गाला जायचं नाही, मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको. मग पाहिजे काय? नलगे मुक्ती आणि धन संपदा संत संग देई सदा. ए देवा मला असं दान दे. हेची दान दे गा देवा, 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 हेची दान दे गा देवा. गुण गाईन आवरी, 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 गुण गाईन आवरी. ए देवा पांडुरंगा माय बापा पंढरीनाथ. इथं लय मार्मिक उत्तर आहे बरं का. ए देवा पांडुरंगा माय बापा पंढरीनाथ, मला एकच करणार, तुझा विसर पडू देऊ नको. 3 शब्द सांगू. तुझं रूप माझ्या डोळ्यात राहू दे, तुझं नाम माझ्या कंठात राहू दे आणि तुझे पाय माझ्या चित्तात राहून. येणं लगे मुक्ती आणि धनसंपदा. हाच प्रश्न नामदेवरायाला विचारला. नामदेवराय म्हणले माझी इच्छा एकच आहे, आकबला आयुष्य व्हावे तया पळा. नाथबाबाला विचारलं ते सांगले हे मला त्याशी काही घेणं नाही. मग तुकाराम महाराज तुमची इच्छा काय? तर मागण्याचे काही मागायचं नाही असं दरिद्रवाणी. काय करू देवा, थोबाड सोडितो काय करू देवा. पुरीचं लगेच जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, भात खाय अड्या. काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले, पोरग होईन. देव म्हणले बुटानं तोंड हाणू तुला बायको मॅच द्यायची. भगवान गोपाल कृष्ण झोपेले
हा एक जण आलाय, तो पायाजवळ बसला नाही, डोक्याकडे बसलाय. एक जण आलाय, तो पायाकडे बसलाय. गोपाल कृष्णाने डोळे उघडलेत, दिसलंय ते पायाजवळ दिसलाय. बसलाय तो अर्जुन आहे. बोल अर्जुना, काय पाहिजे? ही डोक्याकडचं उकेल म्हणला, पहिला मी आलोय. देव म्हणले यायला काय करतो, बसला कुठं, याला किंमत आहे ना. मला झोपेतून उठल्यावर मला पहिला कोण दिसलाय? अर्जुन. मग तू डोक्यात का बसला? काय होतं? 70चं म्हातारं बिन माळ करी आणि 4 वर्षाच्या नाताचा हरिपाठ पाडली. काय करतो ते 70चं होतं घरात ठेवून नाग आणि कोपऱ्याला अडचण, त्याचा उपयोग काय? मग यांनी सांगितलं बोल तुझं मागणं काय? यांनी सांगितलं युद्धाची स्थिती आहे. देव म्हणले असं करा, ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने शस्त्र बिस्त्र काही घेणार नाही, 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगल आणि बाकी सैन्य तुला घेऊन टाक. तो म्हणला तुला एकट्याला नेऊन काय करू? सैन्य दे, जा घेऊन म्हणला. ते गेलं सैन्य घेऊन, अजून मागं नाही आलं. पाहता काय माहिती. आणि देव अर्जुनाला म्हणले तुझं काय? देव म्हणले अर्जुन म्हणला मला नक्की माहिती आहे, जिथं तो आहे. अरे चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेक, दया ते धर्म, संत ते ज्ञान, ज्ञानी ते आत्मदर्शन, सुमने ते वनेन, भाग्य ते उल्हास. जिथं तू आहे तिथं जे आहेच. मी येड्याच्या नादी लागू कशाला? म्हणून बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भुंगार माणसाच्या नादी लागायचं नाही. 12वीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे, ती 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येडाई कशा नाही. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची. पुढे जाऊन सांगा, मोठ्याशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे. बंबाजीने तुकोबाराला छत्रा दिलं तर ग्रंथात नाव आलं. रामेश्वराने तुकोबाराला त्रास दिला, ग्रंथात नाव आलं. विसोबा खेत्रानं माऊलीला त्रास दिला, ग्रंथात नाव आलं. मोठे जणात लागा. ते रावणाचं शिका, बायको पळावली पण देवाचीच, काय होईन ते होईन, फायदाच झाला. होईन म्हणजे काय? ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्याने घातलेच नाही तर फाडतो काय? तसं येडेवानी काय करतो? 27 लाखाचा बंगला बांधला आणि भांडे घासणारी पैसे बुडीतो ना, आलाय का? तुझ्यात घमेट असेल तर लाईट बीट बुडव ना, कसं अंगणात झोपतो माय. गरीबाला काय त्रास देतात? आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला त्रास देतात? गरीबाला. तो सगळ्या समाजांमध्ये पाहिलं ना, सगळ्या क्षेत्रात, समाजात नाही सगळ्या क्षेत्रात कुणाला त्रास आहे? त्या भांडे घासणाऱ्या बाईचे खरीप कष्ट आहेत. 3ऱ्या मजल्यावर बादली भरून नेती, धुण्याची ओली, तिचे पैसे बुडीती. मरशाल का नीट? अरे उलट म्हणलं पाहिजे, बाई 100 जास्त घे, तुझी मुलं बाळ आहेत, तुझं उपजीविका याच्यावर आहे, त्या बिचारीला काय दुसरं साधन आहे? अरे ते तुमच्या भांड्यातलं उष्ट खाऊन जगती आणि तुम्ही तिचे पैसे बुडीता. मागून ना खिचडी फाटेल याची आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? तू असं या देवाने काय करतो? वाक्याने रायकान पुढे चला. 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होते, कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आले हो. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फोडली गोवा चोरला. काय चोर आहे? एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना, झी 24 तास किंवा ABP, 1 तासभर, तर माणसाचा मेंदू आपाप बंद होतो. आपाप नुसते चोर. पहा तुम्ही, आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघालेत. टपरी फोडायचं बंद झालंय आता. आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती का महाराज? या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. आता हे मुलानं 2 तास कीर्तन वाजवलं, मी म्हणतो 1000 रुपये घेतले. काय गैर आहे? घामाचे आहेत, त्याचे कष्टाचे आहेत का नाही? कष्टाचे का नाही? मग ज्याचे कष्ट जे असतील त्याला मिळालं पाहिजे. या हरामीने कामं करायचे नाही, कपडे भांडे कपडे घालायचे. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईलचं दुकान फोडलं, चार्जर नेले फक्त. बंगरी चोर कशामुळे झाली? या हरामीला कष्ट करायची सवय नाही, फुकाट खायची फक्त. बापाची पेंट, कपडे भांडे कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईचं. आईच सगळ्या टोळीची मुकादम आहे. आई मध्ये लय खोडी. पोरग दारू पेलं बाप हाणायला लागला का आलंच मधी. हाणू नका, आपल्याला काही लय नाही, एकची. आणि ते काही कायम पेत नाही, इतकी शहाणी. आणि वरून पोराला म्हणती त्यांचं ऐकू नको, त्यांचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे.
मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली. तू का नाही उलातली कुठं त्याने केली असती दुसरी. आता महिला म्हणलं मी तुमच्या मुलासारखं खरं सांगा महाराज, मी मरल ना तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल ध्यानात ठेवा. मरणार नाही 5-25 वर्ष, पण पाया पडून एक वाक्य सांगतो महिलांना, ऐकाल. महाराज म्हणून नाही ऐकत, महाराज म्हणून मरू द्या, उलथू द्या, महाराज मरू द्या, कीर्तन संपल्या. तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल. ऐकाल, तुमचा मुलगा म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही काही करा महिला मंडळ, पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो, सांगू नये मी तुमच्या मुलासारखा आहे. फक्त तुम्ही नवऱ्याची प्रतिभा आहे ना, कधी मुला देखत खराब करीत जाऊ नका. मुला देखत वाईट बोलायचं नाही नवऱ्याला, कधीच कधीच नाही. खरं सांगतो तुम्हाला, तो कसाही जरी असला ना तो त्या घराचा खांब आहे. आयुष्यावर कष्ट केले त्याला फुकाट नाही मिळवलं. त्याला वाटलं नाही का माझ्या हातात कधी चांगलं घड्याळ असावा, त्याला वाटलं नाही का माझ्या घरात एखादा थोडा सोना असावा. त्याला आयुष्यभर मुलांसाठी कामाचं. आणि तुम्ही मूर्खासारख्या पोरांची बाजू घेऊन नवऱ्याची प्रतिमा खराब करता, ज्याचे त्याला पटत नाही. उलट पोराला बाप, पोराला हाणीत असेल ना बाप, आपण थांबायचं नाही तिथं, निवांत होऊ द्या कार्यक्रम, काय फरक पडला. जरा रेटून द्यायचं आणि मग म्हणायचं मी आहे ना. आलीच थोबाड वाशीत मध्ये, पुरीच्या हातात मोबाईल पाहिला आणि बापानं खाटकन कानपट्टी ठेवून दिली पुरीच्या. कशाला पाहिजे तुला मोबाईल, काय चूक केली त्यानं. आलीच, दम नाही काढीत ती, आलीच. असावा प्रसंगाला असावा प्रसंग, आला प्रसंग, गेली बॉम्बल्ली पोर. खतपाणी कोणाच आहे, आईच. आईनं उलटी चापटू लागली पाहिजे. पण एक वाक्य सांगा, भाजीला तेल नसलेलं चालेल. तुमची मुलं बाळ जर चांगली निघली ना तर तुम्ही गल्लीने केव्हाही वरमान काढून चालू शकता. आणि तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या आणि पोरं मूर्ख असू द्या, तुम्ही गल्लीने वरमान काढू शकत नाही. आपलं राष्ट्र जिजाऊचं आहे, आपलं राष्ट्र आई जिजाऊचं आहे, आपलं राष्ट्र आई तुळजाभवानीचं आहे, आपलं राष्ट्र अहिल्याबाई होळकरांचं आहे, सावित्रीबाई फुलेंचं आहे, जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाईचं आहे. आपल्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आपली मुलगी घरातून बाहेर पडताना त्याचं किती अंग उघड आहे याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे. थोबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं, फटकावली पाहिजे पोरगी. केस कोणीकडे आहेत, केस बघा, बांगडी नाही हातात, ठोंदे आहे 2-4 कान पडले, बांगडी घाल. केसांची स्टाईल बघ. आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज, तो देव येणी भांग्याला आणि पॉप आलाय. पॉप तो पॉप भांग इतका डेंजर आहे, त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे, इथून इकडं पुढं झटका आहे. म्हणजे इकडं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, मध्ये डोंगळा आहे, डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कोण होतो घरात, कोण होतो. मग तिचा बाप म्हणला नाही रे बाबा नाही, आपण कुठे जन्माला आलोय. मेरे देश की धरती हो, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे हो. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती हो. एकच उत्तर द्या, ए पटकन बर का. सोनं चांगलं का वाईट? वाईट द्या काढून.
माझे तरी 2-4 वर्ष निघतील. एवढं म्हणलं सहज निघतील. सोनं वाईट नाही मला म्हणलं, सोनं फार चांगलं आहे, सोनं फार चांगलं आहे. आपल्या बायकोच्या गळ्यात लय सोनं असं वाकली पाहिजे बायको. हां कारण सांगा तुम्हाला, कारण सांगा, सोनं फक्त नीतीच्या डबीत ठेवा, धर्माचं कुलूप लावा, सोनं चांगलंच आहे. आपला देशच सोनेरी होता. वन होती, वनात झाडं होती, झाडांना फांद्या होत्या, फांद्यांना पानं होती, पानावरच्या चिमण्या मनात होत्या. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश के मेरा, वो भारत देश के मेरा, वो भारत देश के मेरा, वो भारत देश के मेरा. यहाँ सौर्या हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. आणि या भारताच्या मातीचा नागरिक प्रेम करत होता. हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, है वतन तेरे, दिल दिया है जान दे, हे वतन तेरे, दिल दिया है जान दे, हे वतन तेरे. देव मागणाऱ्याला देत नाही. गादीवर बसले आणि मागितलं, बोला काय पाहिजे. लक्ष्मणानं सांगितलं तुझी चरण सेवा, उर्मिलेनं सांगितलं तुझी तेरण सेवा, पण शेवटी राहिली ती शत्रुघ्नाची बायको श्रुत कीर्ती. तिने मागितले फक्त वल्कले. का? राज्य फुकट मिळणारे वल्कले पाहून त्याची पूजा केली जाईल. मग तुकाराम महाराज, तुमची इच्छा मला सांगा. देवा खरं सांगू, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची जित जाणत नाही, फक्त माझी एक इच्छा आहे. काय? हेची भावी माझी आस, 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 हेची भावी माझी आस.
ब्रह्मन, मला काहीच नको. मग एक पुरावा ऐका. याची आम्हा करणे काम, याची व्हावी माझी, याची थोर भक्ती आवडते देवा. हेची माझी एकच इच्छा आहे. मी किती वेळा जन्माला येईल आणि किती वेळा मरेल, पण तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा येईन मी जन्म साठी दे घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा घेईन मी जन्म यासाठी देवा सेवा तुझी चरण एक मार्मिक शब्द आहे. हेची व्हावी माझी आस. मला आयुष्यभर एकच पाहिजे की तुझा दास. आता इथे एक शब्द नीट ऐका बरं का. तुकोबारायाचा गाथा, ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत आणि वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही माणसाला मी करतोय असं म्हणण्याचा अधिकार नाही. त्याला दास व्हावा लागेल. ज्ञानोबाराय असे म्हणले नाही का असं मी म्हणतोय. ज्ञानोबाराय म्हणले मला असं वाटतंय. तुकाराम महाराज म्हणले मला असं मी करतोय हे म्हणत नाही. आणि हा अधिकार फक्त दोघांनाच आहे, तुकोबाराया ज्ञानोबाराया वारकरी संप्रदाय संतांना. माझं म्हणणं जे आहे हे मी फक्त तुम्हाला सांगितलं पाहिजे. तुमच्यावर लादण्याचा अधिकार मला, कारण त्याचा उपयोग नाही. 8व्या अध्यायात 200 नंबरची ओवी अशी आहे, लोखंडाचं सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड नाही होणार. 201 नंबरची ओवी अशी आहे, दुधाचं लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध नाही होणार. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना 18 आणि 22ला, तुम्ही जर नोटात डुप्लिकेट छापायला लागले आणि या देवानी करायला लागले ना, एकदा कार्यक्रम झाल्यावर खानदानीत उतरायचे नाही परत. नाही नाही नाही, ही जी परत तुम्हाला काहीच करता येणार नाही. एक 22 वर्षाचं वय क्वाटरीमध्ये भंगारमातामध्ये जर गेलं ना तर म्हातारपणाला तुम्ही देवाच्या गळ्यात मुडकं घालून जरी पडले तरी तुमचं वाटोळच होईल. एवढं ध्यानात ठेवा. नाही नाही इथं चालत नाही, न चाला नाही नाही इथं चालत नाही. मला लोखंडाचं सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना मला, आमचं काय, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला आहे काय धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागले जमिनी काय, सुधारायचं कोणी. तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का, खरं आहे खरं आहे पटलं आपल्याला, खरं आहे. मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा. असं नाही चालत. आणि असं इथून पुढे तरी आता चालणार. काळ फार वाईट आलाय, काळ फार वाईट आलाय. रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कसे आपले राहतील. जी बहीण आपल्याला राखी बांधत होती ती जमिनीचे बाजार वाढलेत आपल्या विरोधात दावेदारी जेलमध्ये. आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावी ती तर ओवाळी ते भावराया हा सिनेमा दाखवायचा कोणला. पोरग जर गप्पा गप बापाच्या अगोदर मरत हे बाप, पोर मेले बाप आहेत. पोरं मेली म्हणजे शिमेव नाही मेली, डीजे पुढं मिळालं ती धडाकलं ते सगळ्या पोरात मेलय. जोरात बांधावरून कल्टी मारून आलो या मिळालं ती. हो पोरच जर बापाच्या नाही नाही, काळ फार वाईट येणार आहे. अजून 5 वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार. बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक, दावा सुद्धा उगता देणार लोक बामणाला. पॅकेज कावळाय तू चान, भातही तू शिजव आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर, ठाकूर. ही माणसं इथून पुढच्या कालावधीमध्ये फक्त मातृपितृ सेवा करणारा, धर्माभिमान ठेवणारा आणि संप्रदायाची तत्व पाळणाराच माणूस सुखी राहील. मातृपितृ सेवा करणारा, धर्मतत्व पाळणारा आणि वारकरी संप्रदायाचे नियम पाळणार. बाकी त्यांचा सुपडा साप होणार. हो 300 रुपयाचा गुरुजी 36,000वर गेलाय तरी ग गावताच ग गांजाचा नाही झाला भाऊ. नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही. नाही भीष्म रडले पितामह, तू कोण आहे.
माणसं म्हणतात हे नाही, काही माणसं 15ची पेतल म्हणतात, आपल्याला कोणी नाद लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय गरज? तो आपल्या कोणी नादी लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय गरज? लोक वासानं बाजूला जाते, त्याला हॉर्नची काय गरज? हे चालत नाही मला. हे काल होतं आज होतं असं नाहीये महाराज. हो, नवीन आणायचं काहीतरी. मोबाईल वापरते लोक, त्याचा किती वापर असावा, येडं होईपर्यंत येडे झाले लोक. कुठेही मोबाईल. प्रेत जळतय, प्रेत 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 स्मशानात. काही अडपट इकून येत आणि काही इकून येत. मग इकडच्याला इकडे दिसतोय का नाही एवढं सांगा मला. नाही दिसत तरी यानं त्याला फोन केला, हॅलो पेटलं तुझ्या बाजूनं. हॅलो पेटलं तुझ्या बाजूनं. तो बेवडा होता, तो मला नुसता धोर निघतोय. मग हा म्हणला पेटो पेटो. आता काय पेटो काय? मोबाईल वापरावा, त्याचा वापर लिमिटेड असावा. 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी एसटीत माणसं बसली, एका सीटावर दोघं बसली की कुठले हो 12 गाव, गप्पा सुरू, ओळख चहा. उतरताना स्टँडवर. तर ते मोबाईलमुळे कोणी बोल